शेतकरी मित्रांनो नमस्कार. हा जो आपला ऊस आहे हा खोडवा ऊस आहे आपला. हा 9805 ऊस आहे. तर आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण खोडवा ऊसाचं आपलं पाचड जे आहे ती कुठलीही कुट्टी वगैरे काही न करता जसंच्या तसं ठेवायचं. ती आपला ही असा खोडवा ऊस आलेला आहे आता. बघू शकता ह्या जवळपास 90 दिवसाचा खोडवा ऊस झालेला आहे आपला हा. ह्याला आपण कसलंही पाणी दिलेलं नाही आजपर्यंत आणि पाणी द्यायला नाही पण पाणी जवळपास पाण्याचं यावर्षी खूपच आवश्यक नसल्यामुळे पाणीच नाही. ह्याला फक्त ठिबकनं पाणी असते. रोज एक 4 तास आपली मोटर चालते आणि ती 2-2 तास आपण रोज देतो पाणी. आणि तरी ऊसाची काळोखी वगैरे एकदम एक नंबर आलेली आहे. जास्त पाणी म्हणजे जर आपण हे पाचट जर ठेवलं नसतं तर ऊस यावर्षी जगलाच नसता ही. तरी एक नंबरमध्ये ऊस दिसायला लागला ही पाचट जसं तसं ठेवून कुठलीही मशागत नाही केलेली आपण. त्याचं जर आपण बघितलं तर ही आपण जर ही समजा मध्ये जर मशागत केली असती बगला वगैरे जर काढल्या असत्या तर ह्याच्या मुळ्या कट झाल्या असत्या आणि ह्याच्या मुळ्या कट झाल्यावर त्याला नंतर म्हणजे चांगली वाढ ह्याची मुळ्यांची आणखीन होण्यासाठी आपल्याला पाणी द्यावं लागलं असतं. ठिबकवर तर ते कव्हर होऊ शकत नव्हतं कारण पाणी कमी असल्यावर पुन्हा ठिबक किती चालवलं आपण तर ते पूर्ण रान फुललेलं असल्या उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असल्यामुळे पाण्याचं ते पाणीच भेटत नव्हतं त्याला. म्हणजे ते पूर्ण ऊन होतं आणि असं पाचटाचं जसं मल्चिंग झाकून राहिले तसं राहू शकत. आणि ह्याच्यामध्ये आता गवताचं पण ज्यावेळेस आता जून पस्तोर ह्याला फवारणीची तणनाशकाची काही गरज नाही. एकदम 0 बजेटमध्ये हे खोडवा ऊस निघून जाते. त्याची फुटव्याची सुद्धा साईज बघू शकता कसा फुटवा आहे ह्याचा. 90 दिवसाचा खोडवा ऊस आहे ही. अगदी कमी खर्चामधील फक्त ह्याचा ठिबकनंच पाणी आणि ठिबकनंच खताची सुद्धा ह्याला चिमट आणखीन टाकलेली नाही. ठिबकने जवळपास 8-10 दिवसाला 2-4 किलो 5 किलो असं खत असतं. आठवड्याला 8-10 दिवसाला आपण दिलेलं असतं याला दिलेलं आहे. बाकी कुठलं खत विस्कटून टाकलेला ते काहीच नाही केलेलं ह्याला. पाचट कुट्टी केलेली नाही. हेच बघू शकता जशाच तशी पाचट आहे आपली सरीमध्ये ठेवलेली. त्याच्यामुळे ठिबकनं पडलेलं थेंब थेंब पाणी हे पाचटाच्या खाली बसून गार थंड रान असं. त्यामुळे ह्याचे जे पांढऱ्या मुळे येतात ते कुठेही असं जर बघितलं आपण तर पांढऱ्या मुळ्यांची वाढ ह्याची एकदम एक नंबर वाढ झालेली आहे पांढऱ्या मुळ्यांची. असं उकरून बघितलं की असं सगळीकडे पांढऱ्या मुळे आहेत कारण हे जमीन वापशावर असल्यामुळं हे पांढऱ्या मुळ्याची वाढ झालेली आहे. तरी जवळजवळ 90 दिवसाचा आपला खोडवा ऊस आहे. तर असा ऊस आलेला आहे आपला हा. कुठलीही मशागत केलेली नाही. फक्त याला आपण हे ठिबक जे आहे ते वर ऊसाच्या खोडावर घेतल्यामुळं आणि ते ऊसाचं वरचं खोडावरचं पाचट काढल्यामुळं ह्याच्यामध्ये गवत आलं होतं थोडंसं. त्याच्यामुळे एक फवारणी घेतलेली आहे. हे फक्त हे काकरी ऊसाच्या बुडक्यावरची. नाहीतर हे मधल्या सरीमध्ये तर गवत येणं शक्यच नाही कारण हे पाचट असल्यामुळं मध्ये गवतच येत नाही. त्याच्यामुळं तणाचाही खर्च आपला वाचतो ह्याच्यामुळं. आणि जर पाणी असेल तरच तुम्ही बगला वगैरे काढणं समजा खतं बेसल डोस विस्कटून टाकणे हे प्रकार केला तर जमते. पण कमी पाण्यामध्ये जर ऊस आणायचा असेल तर हे खोडवा ऊस जर आणायचा असेल तर हे पाचट असं ठेवणं आणि ठिबकनं पाणी आणि खत देणं हे एवढ्या गोष्टी केल्या पाहिजे तरच आपला खोडवा ऊस चांगला येते. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.